कसा आहे भाऊ आपला? जय शिवराय मित्रांनो, आज आम्ही बोरगिरीला चाललेलो आहे. मागशीच मी क्लासवरून आलोय, चाललोय बोरगिरीला. तुम्हाला दाखवतो, चाललोय पप्पा सोबत. बघा आम्ही आलोय आता बोरगिरीला. तिथं काम चालू आहे बघा, काम चालू आहे. काम फरशी काम चालू आहे. आता आलोय आता मी शाळेत. तिथं फरशी लावायचं काम चालू आहे बघा. म्हणजे काम सुरू करायचं अजून. आता या जुन्या फरशा काढल्यात, नवीन लावायच्यात बघा. इथं आता नवीन फरशा लावायच्यात. अजून 3 रूमांचं काम राहिलंय. ही एक आणि ही एक आणि एक काम चालू आहे. हे काढल्या तर जुन्या फरशा, 6 फरशा, 6 साईड त्या होत्या बघा. त्या दुसऱ्या फरशा लावायच्यात. अजून 3 ते 4 रूमांचं काम राहिलंय बघा. शाळा बघा, बारी पोरांची शाळा आहे. काम चालू आहे प्रॉपर मध्ये एकदम. पीटी बीटी सगळं कसं आहे. ट्रॉफी वगैरे ऑफिस आहे वाटतंय. ऑफिस आहे. जातो आता, सगळं सामान घेतले, गाडी टाकले, जे होतं ते काम कामगारांना शिकायला. तर बघा गॅस वगैरे सगळं आल्टो टाइम मला गाडी करून टाकलेली आहे. चाललो आता खेडला. झाले काम सगळं बोरगिरीचं. आता आम्ही बोरगिरीचं मंदिर आहे कोणतं, तिथं मंदिरात आलोय. तुम्हाला एक सांगू का, आम्ही घरून निघलो होतो 12:30 वाजता. तिथं आम्ही पोहोचलोय 1:30-1:45 दरम्यान. नाही पप्पांनी एवढी गाडी पळवली ना पप्पा, लय साफसूफ. म्हणजे जवळजवळ 1.5-2 तास रस्ता आहे आपलं राजगुरुनगर टू इकडं बोरगिरीचं. त्यांनी 1.5 तास, 1.5 पण नाही, तासाभरात त्यांनी टच केली. इथं एवढी त्यांनी गाडी पळवलेली. मंदिरात आलो इथं, दर्शन करून महादेवाचं. जातो आम्ही राजगुरुनगरला. गाडी चालवायला मी बघू मी किती वेळात नेतोय गाडी. आम्ही आता आलोय दवाखान्यात परत. मायाला फोन कर ना. शेट परत ऍडमिट आहे. शेटचे पैसे किती वाटत माहिती का? शेटचे पैसे 20,700 झाले. असा हिंडतो इथं रस्त्यावर. तेच म्हणलं ना, 20,700 तरी हिंडतो इथं. 4,000 लागत 4,000. शेटच्या टॉपला आहे. आम्ही सगळे टॉपला आहे. नाद नाही करायची. तुमचं काय म्हणणे? आहे नाही, इथं भेटले वर नका भेटू. सगळ्यांनी 20-20 वाला क्रीमचा बॉर्बन बिस्किट पुडा घेऊन या. हा, आणि ते माय हवेली करा. मी तो 30 ला ऐकतो. सप्लायचे शेट आजारी आणि कॉफी पिझ्झा खातोय. डॉक्टर ती कुंभा ते आणि ते मेडिकल वाला हातात रिपोर्ट घेऊन आम्हाला शेवटी पुढे गेले. आणि ते ऐकलं का तुम्ही? हा गडी आजारी वाटतंय का बघून? हसू दे बघा, कसं हसू द्या, कशी कवळी स्माईल आहे. थांबलोय बघा होळीच्या दिवशी बघा, फुल फकाटे गँग. गाडी चालू आहे ना शेटला. क्वालिटी माणसं आहे ना खेडची. ह्यो तर याचा विषय सोडून द्या. याचा शेट लय दिसून आले बघा पोरांमध्ये. डिप्रेशन, कंटिन्यू डिप्रेशन. कोण डिप्रेशन मध्ये? काय ते डिप्रेशन. आता आम्ही आलोय फालुदा खायला. तिथे शेटचा खर्च आहे. तिथे शेट धन्यवाद शेट. फालुदा खातो, जातो घरी आता.